हॅलो मित्रांनो, जय शिवराय. एक सरप्राईज लोकेशन मध्ये जायचंय जिथे रात्रीचं कोणीच जात नाही आणि हा सरप्राईज ना हिला पण माहिती नाहीये. तर चला जाऊया. माथेरान घाटावर नाईट ड्राईव्हचा अनुभव घेणे खूपच रोमांचक आहे. शहरातील दिवे विझत असताना घनदाट जंगलातून जाणारा वळणदार मार्ग तुम्हाला रात्रीच्या जंगलातील नक्षत्रांची जाणीव करून देतो. प्रत्येक चढाई आणि वळणानंतर माथेरानचे निसर्ग सौंदर्य किती मायावी दिसते याची प्रतिमा दिसते. जर तुम्हाला आमचा संपूर्ण माथेरान सहलीचा व्हिडिओ दिवसाच्या वेळी पाहायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिली आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात वसलेला नेरळ ते माथेरान हा रस्ता अतिशय अवघड आहे. हा रस्ता 8.9 किलोमीटर इतका लांब आहे आणि हा नेरळपासून धावतो. नेरळ हे रायगड जिल्ह्यातील माथेरानपर्यंत समुद्र सपाटीपासून 40 मीटर उंचीवर असलेले शहर आहे. माथेरान हे हिल स्टेशन आणि समुद्र सपाटीपासून 800 मीटर उंचीवर असलेली एक नगर परिषद आहे. रस्ता पूर्णपणे पक्का आहे आणि त्याला बरीच वळणे आहेत. जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर माथेरानपर्यंत पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या अनेक शेअर टॅक्सीही आहेत. अत्यंत दयनीय रस्त्याच्या परिस्थितीमुळे तुम्हाला कारबाबत खरोखर सावधानी बाळगणे आवश्यक आहे, जे अगदी अनुभवी ड्रायव्हर्सच्या संयमांची चाचणीही घेऊ शकते. परंतु जर तुम्ही रस्त्यावर गाडी चालवली असेल तर तुम्ही खरोखरच प्रशंसेचे पात्र आहात. ही एक अतिशय तीव्र ड्राईव्ह आहे ज्याची सरासरी स्टीप टक्केवारी 8.53% इतकी आहे. माथेरान मुंबईपासून सुमारे 90 किलोमीटर, पुण्यापासून 120 किलोमीटर आणि सुरतपासून 320 किलोमीटर अंतरावर आहे. वीकेंड घालवण्यासाठी माथेरान हे छान ठिकाण आहे. 1850 मध्ये ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर मिस्टर ह्युगे मॅलेट या ब्रिटिशांनी हिल स्टेशन म्हणून माथेरानचा शोध लावला होता. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 आणि आम्ही आलो आहोत टॉप ऑफ द माथेरान हिल स्टेशनच्या वर. आणि मी तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवतो. हे बघा, आज काय आहे. आज आहे फुल मून डे आणि हे जे लाईट्स आहेत ना, हे बघा, हे जे लाईट्स ते आपल्या चंद्राचा प्रकाश आहे. गाडी आम्ही इथे पार्क केली आणि मी मुद्दामून फ्लॅश ऑन करत नाही आहे बिकॉज मला तुम्हाला हे जे आहे ना नेरळ कर्जत हे दाखवायचं आहे की नाही. बेस्ट आहे की नाही, मस्त. टेम्परेचर 20 डिग्रीच्या खाली आहे आणि तुम्हाला पूर्ण चंद्र दिसतो आहे. सिटीचे लाईट्स दिसतात, थंड आहे आणि अजून काय पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे मी रात्री इथे काय येतो जेव्हा कुणी नसतं. तुम्हाला हे रिअलाईज होतं की तुम्ही या जगात ना इतकेशे पण नाही आहे. वर बघा इन्फिनिटी आहे, म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आहे. तिथे आपला मून आहे, चंद्र आहे आणि खाली अक्षरशः मुंग्यांसारखे लोक आहेत जे आपण राहतो. आणि सगळ्यांची एक वेगळी पहचान आहे, ओळख आहे. आणि लिटरली आपण काहीच नाही आहे या ब्रह्मांडमध्ये. तर आता मी फ्लॅश ऑन केला जस्ट तुम्हाला दाखवायला की आम्ही कुठल्या कशा लोकेशनवर आहोत. हे बघा, इथे गाडी उभी केली आहे आणि सरळ बघितलं ना तुम्हाला सगळं दिसतंय. हा बघा, हा रस्ता, या रस्त्यावरून चढून आलो आणि ते मंदिर आहे तिकडे. आणि जे माथेरानला जे आपण एंट्री करतो ना ते वर आहे, वर. तर एक स्टेप खाली आलो, इथून इथे गाडी पार्क केली, इथे थांबलो आहे. रात्रीचे बघा किती वाजले, 11:32 झालेले आहेत. आणि समोर बघा यार, समोर बघा एक प्लेन येते आहे वरून, टिमटिम करते ना तिथे. हां, आणि मी ना जास्त जोरात बोलत नाही आहे, मी आरामात एकदम हळूहळू बोलतो आहे बिकॉज इतकं शांत आहे ना तिथे, इतकं शांत आहे. वाव यार, वाव. ही फिलिंग आहे ना मी वर्ड्समध्ये डिस्क्राईब नाही करू शकत आहे. जर इथे तुम्ही 15 मिनटं जरी असंच राहिलात ना, तुम्ही बुक वाचू शकतात या चंद्राच्या प्रकाशमध्ये. आहे की नाही बेस्ट. तुम्हाला मी रिपीट तेच दाखवतो आहे, बट अजून दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. इकडे फक्त गाडी आहे. सो इतके वर्ष मी या साईडला म्हणजे कर्जत साईडला कॉलेजला यायची, बट ही एवढी सुंदर प्लेस आजपर्यंत कोणी मला सांगितली नाही और मी स्वतःही कधी एक्सप्लोअर केली नाही. सो
थँक्यू दिवेश. इथे ना लाईट पॉल्युशन बिलकुल नाही आहे, तर त्यामुळे ना इतकं उजेड पडलं आहे ना या चंद्रामुळे, चंद्राच्या प्रकाशामुळे, जेव्हा कॅमेरा काहीच कॅप्चर करत नाही यार. आणि अक्षरशः तुम्ही इथे एक पुस्तक वाचू शकतायत. आणि एक सांगू मित्रांनो, तुम्ही 2 वेळा इकडे या, ॲटलिस्ट वर्षातून 2 वेळा. जेव्हा मून असतो तेव्हा सगळं काही प्रकाशित असतं, आणि एकदा असं या की जेव्हा मून नसतो ना, तेव्हा हे जे स्टार्स दिसत आहेत तुम्हाला, तारे चमकत आहेत बघा, हां ते ह्याच्यापेक्षा आता ते दिसत आहेत ना 100 गुणा जास्त, 100 किंवा 1000 गुणा जास्त दिसतात. इतके सारे स्टार्स असतात इथे. लोक तर सकाळी येतातच माथेरानला, बट रात्रीची येस. आणि त्यामुळे हे दाखवण्यासाठी मी असं आहे ना खूप साऱ्या ठिकाणी जात असतो ऑड टायमिंग्सला, तर त्यामुळे हे सगळं दाखवण्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल ओपन केलेला. तो होपफुली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आपलं रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचत असेल. आणि सगळे मी जे अनुभवतो आहे ना, थंडी, आपला चंद्र म्हणजे फुल मून, माथेरानची थंड थंड हवा, हे सगळं तुम्ही अनुभवा, सगळं बघा तुम्ही, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ना आम्ही गाडीत आलो, आणि समोर बघा तुम्ही, ही गाडीचं स्टिअरिंग व्हील आहे. आणि थांबा, या दुसऱ्या मोबाईलच्या प्रकाशाने मी तुम्हाला दाखवतो. सॉरी, या लाईट आहे ना आपल्याकडे, हे बघा लाईट. आता मी ऑफ करतो, आहे की नाही, आणि वर मून आहे, एकदम बेस्ट. तर आता ना 12 वाजलेले आहेत. अर्धा तास आम्ही मस्त स्पेंड केला इथे. अजून आम्ही माथेरानमध्येच आहे. समोर आम्हाला अजून कर्जत नेरळचं पूर्ण हे दिसतंय, आणि एकदम थंडी आहे आता, म्हणून थोडा वेळ आम्ही गाडीत आलो. एक चहा असले असते ना मजा आली असती. चहा नाही तर गरमागरम आम्ही इकडे येतोय तर मी नक्की थर्मस मध्ये बनवून घेऊन आले. ऍक्च्युली हे हिचं फर्स्ट टाइम आहे इथे. तर आता ना 12:06 झालेले आहेत, आणि किमान अर्धा तास इथे स्पेंड करून आम्ही निघतो आहे घरी. आणि घर अजून इथून 1.5 ते 2 तास लागतील. 1:30 to 2 पर्यंत पोहोचू मस्त आरामात. तर आता घाट चढायचा तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय केलाच असेल, घाट उतरायचा सुद्धा तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय करा. माथेरान रात्री 12 वाजता. माथेरान हा भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने घोषित केलेला पर्यावरण संवेदनशील प्रदेश आहे. हे जगातील काही ठिकाणांपैकी एक आहे जिथे वाहनांना परवानगी नाही, ज्यामुळे हे ठिकाण इतरांपेक्षा वेगळे आहे. माथेरान तुम्हाला 100 वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाते, जेव्हा वाहने नव्हती. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने वर्षभर लाखो लोक पर्यटनासाठी येत असताना देखील हे ठिकाण अगदी शांत आहे. माथेरानमध्ये घनदाट जंगल आहे. माथेरानमध्ये सुमारे 38 नियुक्त लुकआउट पॉइंट्स आहेत, ज्यात पॅनोरमा पॉइंटचा देखील समावेश आहे, जो आसपासच्या परिसराचे आणि नेरळ शहराचे 360 डिग्री दृश्य प्रदान करतो. या ठिकाणाहून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे दृश्य चित्तथरक दिसते. लुईसा पॉइंट प्रबळ किल्ल्याचे स्फटिक दृश्य देते. वन ट्री हिल पॉइंट, हार्ट पॉइंट, मंकी पॉइंट, पॉर्क्युपाईन पॉइंट, रामबाग पॉइंट आणि बरेच काही असे इतर पॉइंट्स देखील आहेत. तर बाहेरचं टेम्परेचर बघा, MID वर काय दाखवतंय 16 डिग्री. आणि असा बाहेर जरा थोडीशी खिडकी मी ओपन केली आहे आता, आणि इतकं थंड थंड हवा येते ना. माझा राईटचा जो कान आहे ना तो पूर्ण सुन्न झालेला आहे यार. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 12:30, आणि हे कुमार सानू सॉंग्स आणि असा रस्ता, आणि एनर्जी लेवल जी आहे ना ती एकदम हाय यार, एकदम हाय. इतकी मजा येते ना, कोणीच नाही रस्त्यावर. मला थोडीशी सर्दी झाली आहे म्हणून जरा आवाज चेंज असेल, पण खूप मजा येते यार, खूपच मजा येते. ते बघा मित्रांनो, त्याला वणवा म्हणतात, आणि त्या पर्वतावर, त्या डोंगरावर अशी आग लागलेली आहे. किती मस्त दिसतंय यार ते बघायला. तर आता रात्रीचा वाजलेला आहे 1, आणि मी आलेलो आहे आता NH48 वर. आता इथून 32 किलोमीटर आहे घरी पोचायला. ते कव्हर करायला लागतील अराउंड 40 ते 45 मिनिट. 40 to 45 मिनिट्समध्ये मी घरी पोचेन.
तर हा फर्स्ट टोल आलेला आहे आपल्या NH48 वर. तुम्हाला समोर दिसतोय तो आहे आपला या जर्नीचा सेकंड टोल आणि शेवटचा टोल हा आहे शेडुंग टोल. मी पनवेल बायपास निर्णय घेतला की पनवेलला बायपास करून जाऊया. मग त्यामुळे हा टोल आहे. नाही तर ओल्ड हायवेनी पण गेलो असतो मी, बट त्यांनी थोडा अजून 10 ते 15 मिनिटं जास्त लागले असते. दिल से उतर जाने वाले लोग सामने खडे हो तो भी नजर नहीं आते. अरे वा. तर आता मी मर्ज झालेलो आहे आपल्या माझ्या फेवरेट मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आता इथून टोटल जे डिस्टन्स आहे टुवर्ड्स होम ते फक्त आहे 20 किलोमीटर आहे, जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहे 26 मिनटं. तर आता मस्त हा जो थोडासा सेक्शन आहे ना मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा 10 ते 15 किलोमीटरचा, ते मी एन्जॉय करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. तर आता रात्रीचे 1:50 झालेत आणि आम्ही फायनली आमच्या घरी आलो आहे. आणि अजून पण आमचा एकदम एनर्जी हाय आहे. आणि तुझी तर हाय असणार मस्त झोप काढली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांनी आम्हाला कळवा. कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली सोबत. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. चला बाय बाय. हर हर महादेव. हरे कृष्ण. बाय बाय.